स्वामी समर्थ. मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. या दिवशी भगवान विष्णूंची लक्ष्मीसोबत पूजा करण्याची परंपरा आहे. तर आज आपण पुत्रदा एकादशीचे महात्म्य व व्रतकथा जाणून घेणार आहोत. अशी मान्यता आहे की हे व्रत केल्यास भगवान विष्णूच्या कृपेने उत्तम अपत्य प्राप्त होते. या एकादशीच्या व्रताने घर धनधान्याने भरलेले राहते. तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते. तसेच ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करणे चांगले आहे. भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरला या व्रताचे महात्म्य व कथा सांगितली. पुत्रदा एकादशी सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत आहे. या व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी, विद्वान व धनवान होतो. या संदर्भात एक कथा सांगितली. भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे. त्याला संतान नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. ती निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची. राजाकडे सर्व होते, मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते. मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याच विचारात राजा असायचा. मुलगा नसल्याने आपण पूर्वज व देवाचे ऋण कसे चुकू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते. ज्या घरात मुलगा नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती. यासाठी तो सतत प्रयत्न करत असे. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडाफुलांना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्त संचार करत होते. राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता, मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे. विचारात मग्न असलेल्या राजाला तहान लागली. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता. राजा घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ऋषींनी राजाला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. त्यावर राजाने म्हटले, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पुत्र योग येईल. ऋषींच्या आशीर्वादाने राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषींना प्रणाम करून राजा महालात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. राजाच्या घरी एका सुंदर पुत्राने जन्म घेतला. या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करून फुले, तुळशीची पाने नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. तसेच या दिवशी तुळस किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने देखील लाभ होतो. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करावे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.